आजच्या ह्या मेळाव्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडकं नेतृत्व, भारताचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, इथे उपस्थित असलेले आजच्या मेळाव्याचे अध्यक्ष आदरणीय अरुणभाईजी गुजराती, इथे उपस्थित असलेले व्यासपीठावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सगळे सन्माननीय पदाधिकारी, नेतेगण आणि ज्यांच्या भेटीसाठी खरं आम्ही आज इथे आलो आहोत ते सगळे माझे बंधू आणि भगिनींनो, आज खरं आदरणीय साहेबांचा दौरा हा जामनेर मध्ये होत आहे आणि रावेर लोकसभेच्या निमित्ताने जी आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय श्रीरामदादा पाटील त्यांच्या प्रचाराची सुरुवात ही या मेळाव्यापासून देखील जामनेर मधूनच होत आहे। खरं विजयाची तुतारी फुंकण्याची वेळ आहे आणि मला विश्वास आहे की ते तुम्ही जामनेरकरांपासूनच सुरुवात कराल आणि जे वातावरण आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघतोय, महाविकास आघाडीसाठी एक चांगलं वातावरण आणि उत्साह प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये दिसतोय। आज मोठ्या संख्येने माझ्या माता भगिनी इथे उपस्थित आहेत। माझी या माता भगिनींना प्रत्येकीला काही प्रश्न आहेत की आपण जेव्हा 10 वर्षांचा काळ बघतोय त्या 10 वर्षाच्या काळामध्ये सगळ्यात जास्त अडचण कुणाला झाली असेल किंवा सगळ्यात जास्त त्रास कुणाला झाला असेल तर तो आमच्या माता भगिनींचा झालाय, मला असं माझ्यावरून सांगते। Come, come, my love, please don't say no, baby. Come, my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। आपण संसार चालवतो, आपलं घर चालवत असताना तारेवरची कसरत होते ना, तर ती ह्या 10 वर्षात जास्त आहे। कारणही सांगेल, इकडे पुरुष मंडळी बसलेत आणि इकडे महिला बसलेल्या आहेत। आपण सुरुवात होते आपल्या दिवसाची चहा करण्यापासून, बरोबर ना? प्रत्येकाला इकडचे लोक सांगतात चहा ठेवा, मग आम्ही सुरुवात करतो चूल पेटवण्यापासून। सकाळच आमची चूल पेटवण्यापासून म्हणजे डोळ्यांमध्ये धूर जाण्यापासून होते। धूर या 10 वर्षात जरा जास्तच गेला। कसा? आम्हाला पहिले काय सांगितलं, तुम्हाला मोफत सिलेंडर दिलं जाईल, उज्ज्वला गॅस कनेक्शन। मला माहिती आहे, माझी मुक्ताईनगरला एजन्सी आहे, ह्या माता भगिनींनी एवढा गोंधळ घातला होता, एवढी गर्दी, सिलेंडर पाहिजे, गॅस पाहिजे, सिलेंडर पाहिजे, गॅस पाहिजे। सरकारने मोफत दिलं गेलं, घेतलं, घरात नेलं, खुश महिनाभर। पुढचं काय? त्यावेळेस 10 वर्ष आधी भाव किती होता? आता ते 100 रुपये तुमच्या तोंडाला पानं पुसायला कमी केली। आता 1100 होता आधी, आता झाला 1000, म्हणजे 10 वर्षात 400चा झाला 1000। बरं, त्या उज्ज्वला गॅस कनेक्शन मध्ये गॅस आला, सिलेंडर आलं, मग आता सिलेंडर भरून देतंय का सरकार मोफत? नाही। म्हणजे तुम्हाला सांगितलं मोफत गॅस देऊ, तुमच्याकडनं सबसिडीच्या नावाखाली सगळ्या लोकांकडनं गॅस दर जो 400चा होता तो 1100 केला, तुम्हाला सबसिडी देऊ सांगितलं, आणि आता तोच 1100 ने 1000 ने घ्यायची वेळ आली आहे। म्हणजे सकाळपासून आपल्याला संकटात टाकलंय आणि आपल्याला जाहिरातींच्या माध्यमातून काय सांगतात, मोदी की गॅरंटी। मी म्हणेल, दिली आहे ना गॅरंटी, मोदीने दिलीच आहे। आपल्या आदरणीय पंतप्रधान साहेब आहेत, त्यांनी गॅरंटी दिली आहे। कसली? महागाईची मोदी की गॅरंटी, बेरोजगारीची मोदी की गॅरंटी, महिलांवरती अत्याचाराची मोदी की गॅरंटी,
शेतकऱ्यांना हवालदिल करून दारोदारी कर्जबाजारी करण्याची ही गॅरंटी मोदींनी दिली आहे. आणि हे तुम्ही केव्हा सांगणार? आता तुम्हाला या निवडणुकीमध्ये हे दाखवण्याची वेळ आहे आणि ते तुम्ही नक्की दाखवाल. मला माझ्या माता भगिनींवरती जास्त विश्वास आहे. आपण हिशोबात पक्के असतो. अर्धी वाटी साखर आणली तर एक वाटी परत करतो शेजारींला. आता ही महागाई लक्षात ठेवायची. मला चिठ्ठी मिळाली आहे, लवकर आटपा. काय आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला समान हक्क दिलेला आहे. जेवढे तुम्ही पुरुष लोक बोलू शकतात तेवढाच आमचा महिलांचा अधिकार आहे. बरं, एवढे पुरुष बोलतील तर एक महिला बोलली पाहिजे की नाही? मग आता जर एका महिलेला तुम्ही 5 मिनिटं बोलायला सांगेल तर कसं चालेल? आपण महायुतीच्या व्यासपीठावर नाही, आपण महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर आहे आणि तिथे महिलांना समान अधिकार दिलेला आहे आदरणीय पवार साहेबांनी. म्हणून तुमचे 5 मिनिट शिल्लक घेतले आणि ते आदरणीय पवार साहेबांच्या ना विनंती करूनच 5 मिनिट एक्स्ट्रा याच्यासाठी घेते. आमच्या महिलांच्या समस्या ऐकावं थोड्याशा. प्रचंड समस्या आहेत. त्या गेल्या 5 वर्षाच्या नाही तर 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये सगळ्यात जास्त अपमान संपूर्ण भारतात कोणाचा झाला असेल तो आमच्या माता भगिनींचा झालाय. मणिपूर सारख्या घटना असतील, तुमच्या महिला कुस्तीपटू असतील, या प्रत्येक ठिकाणी महिलांचा अपमान झालाय. आणि दारोदारी जे स्टेटमेंट केले जातात, जे वाक्य बोलले जातात, ते वाक्य तर एकदम निर्लज्ज सारखे वाक्य आहेत. भाऊ बहिणीच्या नात्याला काळीमा फासण्यासारखं विधान भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडनं केलं जातं. मान्य आहे का तुम्हाला? तुम्हाला दारूच्या बाटलीला महिलांचं नाव द्या म्हणजे विक्री वाढेल हे म्हणणारे नेते, हे मान्य आहे का? दारू बंदी करावी म्हणून आदरणीय पवार साहेबांनी निर्णय घेतला की तुमच्या गावामध्ये जर सगळ्या महिलांनी मिळून एकत्र येऊन जर तुम्ही ठराव केला तर दारू बंदी होईल. हा निर्णय घेणारे आदरणीय पवार साहेब आहेत. आमच्या महिलांच्या पाठीशी उभे राहणारे आदरणीय पवार साहेब आहेत. माझी माता भगिनींना विनंती आहे, येत्या 13 मेला तुम्हाला सगळ्यांना मतदानासाठी बाहेर पडायचंय आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार आदरणीय श्रीरामदादा पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचंय आणि तुम्हाला विश्वास आहे की तुम्ही त्यांना आशीर्वाद द्याल. हीच अपेक्षा करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.